प्रियानो, आज सकाळी आपण अतिशय मोठ्या अपेक्षेने की परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद द्यावा, परमेश्वराने आम्हावर दया करावी, परमेश्वराने आमची भेट घ्यावी, परमेश्वराने आमच्या पातकांची क्षमा करावी, परमेश्वराने आमच्या मुखात त्याचे गीत गावे म्हणून आम्ही आलो आहोत. माझ्या प्रियानो, आजच्या या गीताकडे पाहत असताना मी गीत नंबर 152 काढलं होतं. आपण म्हणणार नाही, पण असं म्हटलं, एक प्रार्थना आहे. चेतीव आम्हा दिना पवित्र आत्म्या येऊने, चेतीव आम्हा दिना हिमवत आमची अंतःकरणे थंडच केली होनी. अशा स्थितीमध्ये हे प्रभू, तू आम्हाला संजीवित कर. बर्न आउट माय हार्ट ओ लॉर्ड. प्रभू, तुझ्या आत्म्याने माझं हृदय पेटवून काढ. ओ माझ्या प्रियानो, या दिवसामध्ये मी पाहत आहे ठिकठिकाणी परमेश्वराचा आत्मा फिरत आहे, परमेश्वराचा आत्मा कार्य करत आहे. आणि देवाची इच्छा आहे की आज जेव्हा सकाळी आम्ही या पवित्र मेजसमोर जात असताना ज्या पवित्र आत्म्याने आम्हाला प्रवृत्त केलं की माझ्या लेकरांनो जा, आज या पवित्र भवनात जा, पवित्र मंदिरात जा, वेदी समोर जा आणि जे कार्य मी तुमच्यासाठी केलं, जे बलिदान मी तुमच्यासाठी केलं, जे काही मी केलं त्याचे स्मरण करण्यासाठी मी माझी भाकर शरीर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, मी माझं रक्त जे प्यालं आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आय एम गोइंग टू फीड यू. परमेश्वर म्हणतो, आज मी तुम्हाला पोसणार आहे आणि पुरवणार आहे. छेतीव आम्हा दिना हिमवत आमची अंतःकरण. हो माझ्या प्रियानो, कदाचित आमची मन, विचार, अंतःकरण थंड झाले असतील. आज पवित्र आत्मा येऊन तुमच्यामध्ये कार्य करून, तुमच्यामध्ये फिरून तुम्हाला संजीवित करू इच्छित आहे. होली स्पिरिट वॉन्ट्स टू मूव्ह अमंग अस. पवित्र आत्म्याची इच्छा आहे की तुमच्यामध्ये त्यांनी फिरावं, तुमच्यामध्ये त्यांनी तुम्हाला दर्शन द्यावं, ख्रिस्ताचं दर्शन द्यावं, ख्रिस्ताचं आणावं. असं म्हटलं आहे जकर्या 4:6 मध्ये, तेव्हा त्याने मला उत्तर केले. जरुब्बाबिलास परमेश्वराचे हे वचन आहे. परमेश्वर देव जकर्या या संदेश त्याचं भेट घेत आहे. असा वेळ की जेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांना परत आणण्याचा विचार केला आहे की त्यांनी आपल्या देशामध्ये यावं आणि सगळ्यात पहिले त्यांनी मंदिर बांधावं. आणि मंदिर बांधण्याचं काम परमेश्वराने जरुब्बाबिलास दिलं आहे. प्रभूला माहित होतं मंदिर असल्याशिवाय देवाचे लोक देवाच्या समक्षतेमध्ये येणार नाहीत. आणि म्हणून माझ्यासाठी मंदिर बांधावं. पण प्रश्न होता, हे होणार कसं बांधलं जाईल? तेव्हा देवाचं वचन जखर आलंय. तो असं म्हटलं आहे की तो म्हणतो, मज बरोबर भाषण करण्यात देवदूत मज पुढे आला, जसे झोपेतून एखाद्या जागी करतात तसे त्यांनी मला जागी केले. He raised me up. हे सेवका उठ, go to the person who is going to build the church. जो मंदिर बांधण्यासाठी मी अमॉर्ट केलेला आहे त्याच्याकडे जा. तेव्हा त्याने मला उत्तर दिले, जरुब्बाबिल सांग, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्य प्रभूला करायचं आहे, जे कार्य तुम्हाला मला करायचं आहे, जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, ते आमच्या शक्तीने, ते आमच्या बलाने, ते आमच्या पराक्रमाने होऊ शकणार नाही. दिस इज द वर्ड ऑफ द लॉर्ड टू मी. गो अँड स्पीक टू जरुब्बाबिल. हे वचन प्रभूचं म्हणालेलं आहे. गो अँड टेल देम, नॉट बाय माइट, नॉट बाय पॉवर, बाय माय स्पिरिट. माझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुमचं सर्व कार्य सिद्धीत जाणार आहे. Today morning, once again, we are going to encounter with the sacrifice of Jesus. आम्ही आज सकाळी पुन्हा एकदा प्रभू येशूच्या त्या बलिदानाच्या समोर सामोरे येणार आहोत की प्रभूने माझ्यासाठी काय केलेलं आहे, प्रभूने मला काय देव केलेलं आहे. माझ्या प्रियानो, ही भाकर, हा प्याला देवाच्या कृपेचा, देवाच्या दयेचा, देवाच्या क्षमेचा व देवाच्या आशीर्वादाचा प्रतीक आहे. इट इज अ सिम्बॉल ऑफ द लव्ह ऑफ गॉड, द मर्सी ऑफ गॉड अँड द ब्लेसिंग ऑफ गॉड. जर त्याचा आम्ही नाकार करतो
तर आम्ही पवित्र आत्म्याचं नाकार करतो. प्रभू म्हणतो, या रिसीव इट, या आणि माझ्या स्मरणार्थ हे करा. आज प्रभूचा पवित्र आत्मा आपल्याला या प्रभूच्या आशीर्वादाने भरण्याकरिता स्वतः परमेश्वराने आपला पवित्र आत्मा आम्हामध्ये पाठविला आहे. त्याने आमच्यामध्ये कार्य करावं, आम्हाला संजीवित करावं, ही त्याची इच्छा आहे. द होली स्पिरिट गोइंग टू मूव्ह अमंग अस थ्रू दिस वर्ड ऑफ गॉड. आणि तो आम्हाला पवित्रतेकडे घेऊन चालणार आहे. माझ्या प्रियानो, हाऊ कुड गॉड स्पिरिट मूव्स अमंग अस. देवाचा आत्मा आमच्यामध्ये कसा फिरतो, देवाचा आत्मा आमच्यामध्ये कसं कार्य करतो. आणि जेव्हा देवाच्या आत्म्याचं कार्य होते तेव्हा जग अपसाइड डाऊन होते आणि उलट सुलट होऊन जाते. जे आम्ही अपेक्षा करत नाही ते घडून येते. पहिलं महत्वाचं उदाहरण मला प्राप्त होते काळा. उत्पत्ती 1 आणि 2 सगळ्यांना माहित आहे. माहित आहे का? 1 आणि 1 प्रारंभी आणि संपलं. काय? प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी. हो माझ्या प्रियानो, एक थिअरी आहे. असं म्हणतात की देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केल्यानंतर खूप वर्ष आकाश आणि पृथ्वी तसंच होतं. पण या ठिकाणी एक चित्र मला दिसते आहे. जेव्हा सगळं काही खाली होतं, मी थोडं चित्र पाहत होतो आणि मी विचार करतो, 2 गोष्टी आहेत. वर आकाश आहे, खाली पृथ्वी आहे आणि पाणी आहे. परंतु असं म्हटलं आहे, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. जेव्हा द वर्ल्ड वॉज इन कंडिशन ऑफ झिरो, हे जेव्हा सृष्टी जग जेव्हा शून्यामध्ये होतं, त्या शून्यामध्ये असताना पवित्र आत्मा, देवाचा आत्मा तो त्या पाण्यावर तळपत आहे. टू मेक समथिंग न्यू, काहीतरी नवीन घडविण्यासाठी देवाचा आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. ही डझंट स्टॉप से काम आणि क्वाइट. तो शांत राहत नाही, तो आमच्यामध्ये काहीतरी करण्यासाठी कार्यरत राहतो. इथं म्हटलं आहे की जोपर्यंत फक्त आकाश पृथ्वी होती आणि पाणी होतं, पण तो पवित्र आत्मा, तो आत्मा, देवाचा आत्मा काहीतरी करण्यासाठी तळपत होता. ओ माझ्या प्रियांनो, आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे आमचं जीवन कदाचित आमच्या पातकामुळे, आमच्या अपराधामुळे, आमच्या मनाच्या कठीणतेमुळे शून्य झालं असेल, असं वाटते की आता सगळं संपलेलं आहे, आता काही मुलं नाही, त्या परिस्थितीमध्ये आज देवाचा पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तळपत आहे. इज मुव्हिंग अराउंड अस. या ठिकाणी या छताखाली देवाचा पवित्र आत्मा बलाने नव्हे, पराक्रमी नव्हे, माझ्या आत्म्याने हे कार्य सिद्धीत जाईल. पृथ्वी आकार विरहित आहे, पृथ्वी शून्य आहे, पृष्ठभाग केवळ अंधकार आहे. जेव्हा आत्माने त्या ठिकाणी अंधकार असतो आहे, कदाचित आमच्या जीवनामध्ये अंधकार असेल तर आज आम्ही प्रभूला शरण जावं. असं म्हटलं या ठिकाणी, टू मेक समथिंग हॅपन द स्पिरिट ऑफ गॉड वॉज मुव्हिंग. असं म्हटलं, द स्पिरिट वॉज बट हॉवरिंग, धडपडत आहे. ही इज रेडी टू डू समथिंग न्यू थिंग. आणि काय म्हटलं आहे तेव्हा? असं म्हटलं आहे, देव बोलला. जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करायला सुरुवात करतो, देव आमच्यासाठी बोलू लागतो थ्रू द होली स्पिरिट. देव आमच्या सोबत बोलू लागतो. आणि पहा मग दुसऱ्या वचनापासून तर मला असं वाटते की त्या 31व्या वचनामध्ये एका मागून एक एव्हरीथिंग द न्यू थिंग वॉज कमिंग केम इनटू द एक्झिस्टन्स. नवीन गोष्टी घडत आल्या. ओ माझ्या प्रियानो, जेव्हा प्रभूचा आत्मा आमच्यासाठी धडकतो, आमच्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न करतो, पहिली गोष्ट प्रभू काय करतो? आमच्या जीवनातलं शून्यपण दूर करतो, आमच्या जीवनातलं अंधकार दूर करतो, आमच्या जीवनातले प्रॉब्लेम दूर करतो. आणि त्या ठिकाणी नवीन रीतीने काहीतरी नवीन करण्याचा तो प्रयत्न करतो. ओ माझ्या प्रियानो, we see the power of the Holy Spirit to make something new. देवाच्या आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. देवाचा आत्मा,
देवाच्या लोकांना विपत्तीमधून बाहेर काढणारा आत्मा आहे. जेव्हा देवाचे लोक संकटात असतात, देवाचे लोक विपत्तीमध्ये असतात, जेव्हा लोकांना असं वाटते एव्हरीथिंग वॉज फिनिश्ड, सर्व संपलेलं आहे, आमचं जीवन संपलेलं आहे, आता काही उरलं नाही, कोणती आशा नाही, प्रभू आम्हाला तू मारून टाक. पुष्कळदा लोक म्हणतात पाळक साहेब प्रार्थना करा, आता आम्ही कंटाळलो, आम्ही थकलो, आम्ही या विपत्तीतून जाण्याचा प्रयत्न करत आहोत, निघण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला मार्ग सापडत नाही. प्रार्थना करा की प्रभू आम्हाला घेऊन जा, माझ्या कुटुंबाला घेऊन जा, आता मला काही उत्तम काही दिसत नाही. एक गोष्ट मी वाचत होतो, एका कुटुंबाने आत्महत्या केली आणि ते वाचत असताना मला त्याची तरी गोष्ट सापडली की तो परिवार, तो पती, ती पत्नी, त्याची 2 मुली अशा परिस्थितीत आले होते की त्यांच्या जीवनामध्ये काहीच उरलं नव्हतं आणि त्यांना काही दिसत नव्हतं. आणि मग त्यांनी ठरवलं की आतून थकून काय करणार आहे, आमचं कोणी नाही आहे, आम्हाला कोण सांभाळणार आहे. आता एकच उपाय आहे. त्या माणसाने ठरवलं की मी जाईल आणि मग तो गेला, त्यांनी पॉइझनची शिशी आणली, स्वतः मुलीला पाजलं, आपल्या पतीला पाजलं आणि स्वतः प्याला. असं म्हणतात की ती बाई आणि तो 2 मुली ताबडतोब मरण पावल्या आणि हा मनुष्य सिरियस कंडिशन मध्ये आहे. पोलीस त्याला विचारते की बाबा तू हे का केलं, तू हे का केलं. तो म्हणतो साहेब काय सांगू, जिवंत असताना कोणीही माझ्या घरी आला नाही, जिवंत असताना कोणी माझी काळजी घेतली नाही, कोणी भेट घेतली नाही, माझे प्रिय लोक, नातेवाईक, सरकार कोणी, आणि आता मरण आलो तर तुम्ही आता आले इथं. असंच होते. पण माझ्या प्रभू देवाचा आत्मा 3 दिवस तो मनुष्य जगला आणि मरून गेला. त्या इन्स्पेक्टरने स्टेटमेंट केलं होतं. ती गोष्ट ऐकून मी हळहळलो. माझ्या प्रियानो, निर्गमाचं पुस्तक काढा. निर्गमाचं पुस्तक आणि 14वा अध्याय अतिशय उत्तम वचन दिलेलं आहे. देवाचे लोक मिस्र देशामध्ये विपत्तीमध्ये आहेत. अनेक वर्ष, 430 वर्ष ते विपत्तीमध्ये होते. राजा गेला, नवीन राजा आला आणि मग त्यांना त्रास देणं सुरू केलं, छळ देणं सुरू केलं. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या पवित्र आत्म्याने त्या हिरव्यागार झुडपामध्ये, त्या डोंगराच्या पायथ्याशी, पर्वताच्या पायथ्याशी देवाच्या पवित्र आत्म्याने मोशेची भेट घेतली. द होली स्पिरिट इज रेजिंग पर्सन टू सॉल्व द प्रॉब्लेम. त्या व्यक्तीला त्यांनी उभं केलं. असं म्हटलं मोजेस टू द लिडरशिप, आपल्या लोकांच्या बचावासाठी. ज्या पिढीतून लोक जात आहे, पवित्र आत्मा आपल्या लोकांच्या बचावासाठी काय करेल सांगता येत नाही. माझ्या प्रियानो, तो दृष्टांत मला माहित आहे. मग 14व्या अध्यायामध्ये आलं, देवाने म्हटलं की मोशे आज रात्री मी सगळ्यांना मुक्त करणार आहे, तुम्ही एक काम करा, आपल्यासाठी प्रत्येक कुटुंबाने एक वर्षाचा शुद्ध पवित्र कोकरा घ्यावा, मेंढरू घ्यावं, त्याला कापावं, त्याचं रक्त घ्यावं, ते रक्त दारपळा लावावं आणि सगळं तयारी करून ठेवावं. आणि देवाचा पवित्र आत्मा दूत त्या मिस्र देशात फिरणार आहे आणि ज्यांच्या दारावर रक्त राहणार नाही त्यातले प्रथम पश्चिमी मारणार आहे. पवित्र आत्मा कार्य करत आहे आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी. देवाचा आत्मा कार्य करत आहे आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी. आणि तसंच घडलं. घराघरात लोक मरण पावले आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं. आणि तो आनंद त्यांना होता की आम्ही आता त्या दास्यातून बाहेर गेलो, एका मोठ्या विपत्तीतून, ज्या विपत्तीसाठी त्याने प्रभू समोर हाका मारणं सुरू केल्या होत्या. ते केम आउट ऑफ दॅट कंडिशन अँड सिच्युएशन ओनली फॉर 3 days. 3 दिवस आनंद आहे आणि नाचत आहेत, बघत आहेत. तांबड्या समुद्राजवळ आलो की आता आमचं कोणी वाईट करू शकणार नाही, आम्ही आता सुरक्षित आहोत. पण माझ्या प्रियांनो, पाहतात समोर समुद्र आहे आणि माग पुन्हा एकदा त्यांनी पाहिलं की फारोचं सैन्य त्यांच्या मागे लागलेलं आहे. एकदम त्यांच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. आता ते जीवनाच्या नाही, मरणाच्या गोष्टी करत आहेत. पण माझ्या प्रियांनो, देवाचा पवित्र आत्मा मोशेला सांग त्यांना भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करणार आहे. पहिली गोष्ट, वेन द होली स्पिरिट वर्क्स अमंग अमस म्हटलं आहे, तो आम्हाला सांगतो भिवू नका. कशीही परिस्थिती असो, पाठीमागे शत्रू आहे,
समोर समुद्र आहे आणि वाचण्याची जागा नाही, अशा स्थितीमध्ये अशी हे लोक आलेले आहेत की आशा उरली नाही. अशी स्थिती आमच्या जीवनामध्ये होते. पण प्रभू तो भिवू नका, स्थिर उभे राहा, मी तुमच्यामध्ये आहे तो म्हणतो. आणि परमेश्वर देव आज तुमच्यामध्ये कार्य करणार आहे, तुमचं तारण करणार आहे. ज्या मिशी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. जे तुमचं जीव घेऊ पाहत आहेत, जे तुमच्या पाठीशी लागले आहेत, प्रभू म्हणतो आजच्या नंतर तुमचा शत्रू तुमच्या समोर उभं राहणार नाही. माझ्या प्रियानो, आम्ही अनेक प्रकारच्या शत्रूला फेस करत आहोत. आमचा आजारपण, आमचे कष्ट, आमची समस्या, आमचे प्रॉब्लेम, पैशाचा प्रश्न, कदाचित कर्जाचा प्रश्न असेल, कदाचित आरोग्याचा प्रश्न असेल. ओ माझ्या प्रियानो, 40 वर्ष सेवेमध्ये मी इतके लोक पाहिलेले आहेत, जे काही लोक कॅन्सरने पीडित आहेत आणि कसे जगत आहेत, काही लोक किडनीने पीडित आहेत, कसे जगत आहेत. आणि माझ्या प्रियानो, आम्ही पाहिलेलं आहे काही लोक कुष्ठरोगाने पीडित आहेत, आम्ही पाहिलेलं आहेत. आणि असतं जिकडे तिकडे शुगर अँड बीपी कॉमन झालेलं आहे, लोक त्रासलेले आहेत. पण पवित्र आत्मा म्हणतोय भिवू नको, शांत उभा राहा, परमेश्वर तुमचं तारण करणार आहे. तुमच्या समोर तुमचा शत्रू उभा राहणार नाही. असं म्हटलं या ठिकाणी, परमेश्वर देव तुम्हासाठी लढणारा आहे. इट इज द वर्क ऑफ गॉड. पवित्र आत्म्याचं कार्य आहे. जेव्हा आम्ही बिकट परिस्थितीमध्ये आलो आहोत, माझ्या प्रियांनो, देवाचा पवित्र आत्मा कार्य करण्याला, द स्पिरिट ऑफ गॉड वर्क्स थ्रू द रेस स्टफ. पहा, देवाचा पवित्र आत्मा असं म्हटलं या ठिकाणी, तो म्हणतो तू आपली काठी उचल. उचललेल्या काठीद्वारे परमेश्वराचा आत्मा कार्य करतो. आणि आमच्या हातामध्ये ही काठी प्रभूचं वचन आहे. तू आपली काठी, तू आपलं वचन, प्रभूचं वचन उचलून घे. लिफ्ट अप युअर हँड्स, जसं म्हटलंय. आणि आपला हात, काठी आणि हात लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. येशू ख्रिस्ताने म्हटलं होतं, देवाने म्हटलं होतं आदामाला, जेव्हा तुम्हाला की प्रभू या सापाने मला भुरळ घातली, मला पापात पाडलं. प्रभू काय म्हटलं की तुमच्यामध्ये मी व्यवस्थापन करणार आहे. आणि हा काय होईल, तू त्याचं डोकं फोडशील, तो तुझं तास फोडील. म्हणजे त्या ठिकाणी काठीचा संबंध आलेला आहे. यू विल हिट देम. ओ माझ्या प्रियानो, शत्रूचं मस्तक फोडण्यासाठी प्रभूने आपल्या सामर्थ्याची काठी आमच्या जवळ दिलेली आहे. पवित्र आत्मा त्या ठिकाणी कार्य करत आहे. स्ट्रेच युअर हँड्स, लिफ्ट अप युअर स्टफ. तुमची काठी उंच करा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हा पडणार नाही. तो परमेश्वर देव जो आमचा आधार आहे. पवित्र आत्मा म्हणतो ट्रस्ट अपॉन द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये सतत आम्ही एक गोष्ट पाहतो की खूप साऱ्या गोष्टी आमच्या पाठीमागे लागल्या राहतात. आणि मग समोरही प्रॉब्लेम असते, मागे प्रॉब्लेम असतात. विपत्ती आहे, काळजी आहे, चिंता आहे, शत्रू आहे. ओ माझ्या प्रियांनो, कधी कधी हा तांबडा समुद्र असा उभा राहतो की असं वाटते सगळं गेलेलं आहे. पण काय झालं माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं कार्य सुरू आहे. परमेश्वराने काय केलं, आज्ञा केली. जसं मोशेने काठी उंच केली, उगारली, असं म्हटलं आहे, तो पवित्र आत्म्याचं कार्य सुरू झालं आहे. देवाच्या आत्म्याने ते समुद्र विभागून टाकलेला आहे. आमच्या लाईफ मध्ये जेव्हा ह्या गोष्टी घडतात, असं वाटते की हा समुद्र कसा आम्ही पार करावा. ओ माझ्या प्रियांनो, परमेश्वर देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्यासाठी उत्तम मार्ग, कोरडा मार्ग तयार करतो. पण दुसरी बाजू पहा काय आहे, हे तर निघून गेले. जे शत्रू होते त्याच ठिकाणी फसून गेले. दे कुड नॉट सेव्ह देमसेल्फ. सैतान जो अंधकाराचा अधिपती आहे, आम्हाला वारंवार प्रयत्न करतो की आम्ही तांबड्या समुद्रामध्ये बुडावं. पण परमेश्वराच्या आत्म्याने येशूच्या द्वारे त्या सैतानाला आपल्या पायाखाली तोडून टाकलं. परमेश्वर देव तुमच्या माझ्या मनात कार्य करू इच्छित आहे. प्रियांनो, सुंदरसं चित्र आहे. लहानशी गोष्ट झाली. देवाने आज्ञा केली होती आदामाला
की तू या झाडाचं मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. एक आज्ञा होती, फार मोठी आज्ञा होती. आणि आज्ञा मोडल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी शाप आला. पण आम्ही पाहतो तशीच गोष्ट देवाची आज्ञा होती. शौलाला पहिले शमूएलाच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. शौलाला सांगितलं की तू एक काम कर, तुला फलिस्त्यांशी लढायचं आहे, 2 राजे आलेले आहेत, तू एक काम कर, तू लढायला जाशील तेव्हा एकच काम कर, सगळ्यांना मारून टाक, एकही व्यक्ती वाचला नाही पाहिजे. सोनं नाणं तेही जाळून टाक आणि जे जनावर आहेत तेही मारून टाक. पण माझ्या प्रियानो, जेव्हा शौल राजा लढायला गेला आणि लढत असताना त्याला विजयी केलं, त्यांनी काय केलं? पहिली गोष्ट, जो राजा होता त्याला बांधून आणलं, जी ढोरं होते त्याला बांधून आणले, सोनानं जमा केलं. आणि मग त्या ठिकाणी शमूएल त्या ठिकाणी येत आहे आणि तो म्हणतो, अरे शौला, मला या हंबरण्याचा आवाज येत आहे, कुठून येत आहे? तो म्हणतो, माझे स्वामी, मी हे यासाठी आणलं आहे की मी हे काय करणार आहे, आपल्या देवाला यज्ञार्पण करणार आहे. बरोबर, काय म्हणतो त्याला? यज्ञार्पणापेक्षा आज्ञापालन मला प्रिय आहे. माझ्या प्रियानो, तिकडे पहा, मोशेने काय केलं? 40 वर्ष त्या लोकांना त्याचं पालन पोषण केलं, तिथून आणलं, लहानशी आज्ञा मोडली. जेव्हा लोक पाण्यासाठी गडबड करत होते आणि कुरकुर करत होते आणि तुम्हाला आता ही दुसरी वेळ आहे, तुम्ही आपले माणसं घे आणि त्या खडकावर चाल, मी त्या खडकावर उभा आहे आणि तू आज्ञा कर की पाणी निघो आणि पाणी येईल. पण या लोकांनी त्याला इतकं इरिटेट करून टाकलं होतं की त्याने 2दा ती काठी मारली आणि शास्त्र सांगते आहे, पाणी तर आलं, पण तू आणि तुझ्या भावाने माझ्याकडे पाप केला आहे, मी तुला वतनाच्या देशात नेणार नाही. हा इशारा आहे माझ्या प्रियानो, हा इशारा आहे. बी सिरियस. जेव्हा पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये कार्य करायचं आहे, आज्ञा पालन हे महत्वाचं आहे, देवाचं प्रेम महत्वाचं आहे, जे काय प्रभूने सांगितलं आहे ते करणं महत्वाचं आहे. तू आपला तो परमेश्वर याच्यावर प्रेम कर, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रेम कर, तेव्हाच परमेश्वर देव तुला आशीर्वाद देईल. आम्ही पाहतोय मत्ती 3:16 मध्ये, मानवाच्या उद्धारासाठी देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारा आमच्यामध्ये ख्रिस्त येशूला जन्मास आणलं. ती स्त्री मध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली, पण ते आत्म्याचं काम थांबलं नाही. आणि मग जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचा झाला, आम्ही पाहतो की देवाचं कार्य करण्यासाठी लोकांमध्ये देवाच्या आत्म्याचा अभिषेक होण्यासाठी आम्ही पाहतो आहोत की जेव्हा तो बाप्तिस्मा करण्यासाठी यार्देन नदीवर आला, शास्त्र सांगितलं आहे, बायबल म्हणते आहे, तो म्हणतो, योहान त्याला म्हणतो की प्रभू, मी तुझ्या योग्यतेचा नाही, पण तो म्हणतो, येऊ दे, हे देवाच्या योजनेप्रमाणे आहे. आणि मग जेव्हा त्याला त्याने पाण्यामध्ये बुडवलं आणि येशू ख्रिस्त वर आला, शास्त्र काय म्हणते? 3 गोष्टी घडल्या वर आल्यानंतर. महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मी याविषयी संतुष्ट आहे. दुसरी गोष्ट झाली, कबुतरासारखा पवित्र आत्मा. जर परमेश्वर त्याच्या पुत्राला पुनरपी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे, कशासाठी? की त्या जिवंतपणामध्ये ज्या भूतलावर देवाने त्याला पाठवलं, देव मानवाच्या उद्धारासाठी जे कार्य त्याला दिलं होतं ते परिपूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याची त्याला गरज होती. तो म्हणतो की पित्याने मला आत्म्याने अभिषेक केलेला आहे, रोग्यांना बरं करण्यासाठी, जे बंधनात आहे त्यांना मुक्त करण्यासाठी. ओ माझ्या प्रियानो, देवाचा पवित्र आत्मा जेव्हा आमच्यामध्ये कार्य करतो, सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तो पवित्र आत्मा आम्हाला बंधनातून मुक्त करतो. मला एक छान गोष्ट दिसली, जेव्हा तो येशू ख्रिस्त त्या पाण्यात बुडाला, वर आला, असं म्हटलं आकाश उघडलं. सीन पिक्चर, आकाश उघडलं, आपल्या पुत्रावर पवित्र आत्मा येत आहे कबुतराच्या स्वरूपामध्ये. आणि कबुतराच्या विषयी जेव्हा आपण म्हणतो, आम्हाला त्याच्याविषयी म्हटलं आहे, हे कबूतर पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, हे कबूतर देवाच्या कृपेचं दर्शक आहे, हे कबूतर शांतीचं दर्शक आहे, हे कबूतर अर्पणाचं दर्शक आहे. म्हणजे प्रभूवर पहिली गोष्ट आली की पवित्र आत्मा त्याच्यावर आला, दुसरी गोष्ट प्रभूची कृपा त्याच्यावर आली, तिसरी गोष्ट प्रभूची शांती त्याला मिळाली, आणि चौथी गोष्ट
प्रभूने त्याला अर्पणासाठी, यज्ञार्पणासाठी स्थिर आणि बळकट असं केलेलं आहे. आणि पाचवी गोष्ट आहे, कबूतर हे वैभवाचं दर्शक आहे. वैभवाचं दर्शक आहे. माझ्या प्रियानो, किंग ऑफ किंग अँड लॉर्ड ऑफ लॉर्ड असं चित्र त्या कबुतराला दिलेलं आहे. माझ्या प्रियानो, वेन द होली स्पिरिट मूव्स, जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. पहिली गोष्ट आपण वाचली आहे त्या ठिकाणी, वाचूया तिथं प्रेषित याचा 2रा अध्याय. फार सुंदर चित्र आहे. 50वा दिवस आहे आणि लोक प्रार्थना करत आहेत देवाच्या आज्ञेप्रमाणे. 40व्या दिवशी प्रभू स्वर्गात गेला आणि मग 10व्या दिवशी त्याच्यानंतर म्हणजे 50व्या दिवशी असं म्हटलं आहे की सगळे लोक जमलेले आहेत आणि तो पवित्र आत्मा कसा आला असं म्हटलं आहे. अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसटासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरून गेलं. ज्या ठिकाणी ते लोक प्रार्थना करत आहेत, ज्या ठिकाणी लोक देवाची उपासना करीत आहेत, देवाला हात मारत आहेत, त्या ठिकाणी एक मोठा नाद होतो आहे आणि स्वर्ग उघडतो आहे. आणि त्या स्वर्गामधून असं म्हटलं आहे, मोठा नाद होऊन पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आहे आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसलेल्या आहेत. द टंग आपले, हो माझ्या प्रियानो, जिभा म्हटलेल्या आहेत. प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या देवाची साक्ष देण्यासाठी. काय म्हटलं त्या वचनामध्ये, पहिल्या अध्यायाच्या म्हटलं, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व युद्यात आणि शमरोनात, पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येतो, पहिली महत्वाची गोष्ट होते, फक्त विपत्ती काळात नाही, आम्हाला स्पर्श करतो आमच्या जिभेला, आमच्या मुखातून प्रभूची स्तुती, धन्यवाद, प्रभूची साक्ष बाहेर पडते आणि आम्ही त्यासाठी पाचारण झालेलो आहोत, देवाची सेवा करण्यासाठी. प्रियानो, असं म्हटलं आहे दानिएलाच्या पुस्तकामध्ये, नाही प्रेषिताच्या 12व्या अध्यायामध्ये 1 ते 21 मध्ये एक चित्र आहे. आणि पवित्र आत्मा आला मुळे हे शिष्य आत्म्याने पेटले आणि ठिकठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार करत आहेत. त्यांचा छळ होत आहे आणि हेरोद राजाने त्याला पकडलं आणि त्याला जेलमध्ये टाकलं आणि सांगितलं की उद्या 12 वाजता मी याचा वध करणार आहे, ओपनली. आणि मग आम्ही पाहतो त्या ठिकाणी त्याला जेलमध्ये टाकलं आहे. पण माझ्या प्रियानो, चित्र पहा काय, 12वा अध्याय काढूया आपण. ब्युटिफुल पिक्चर. जेव्हा प्रभू त्या जेलमध्ये देवाचा आत्मा फिरतो आहे, मध्यरात्र झालेली आहे. त्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळी प्रार्थना एकाग्रतेने करत होते. आणि असं म्हटलं आहे, तेव्हा पहा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खाली खोलीत उजेड चमकला. जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो, पहिली गोष्ट होते, आमच्या जीवनातला अंधार निघून जातो आणि देवाचा प्रकाश जातो. उजेड चमकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थाप मारली. माय सन, गेट अप, उठ. थाप मारली. किती प्रेमाने. तो झोपून आहे, त्याला चिंता नाही. त्याला माहित होतं की ज्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मला झालेला आहे, तो पवित्र आत्मा माझ्या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, तो माझा बचाव करणार आहे आणि निश्चित झोपलेला आहे. त्याला माहित होतं की उद्या माझं वध होणार आहे, पण तो झोपून आहे. त्या पवित्र आत्म्याने दूताला पाठवलं आणि त्याने स्पर्श केला, त्याला जागे केले. उठ, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखर दंड गडून पडले. माझ्या प्रियानो, व्हेअर आर यू बीन गॉन? तुम्ही कोणत्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये बांधले गेलेले आहात? आज आम्ही जेलमध्ये नाही माझ्या प्रियानो, पण आजही अशी स्थिती आहे आमची की आम्ही जेलासमानच आहोत. कदाचित आम्ही आमच्या युगाच्या, आमच्या स्वतःच्या अभिमानामध्ये बांधले गेलो असेल. आय एम द ग्रेट, मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे, मी समर्थी आहे. इट मे बी पॉसिबल. बंधनात आहोत. कदाचित होऊ शकते की इतर गोष्टीमध्ये आम्ही बांधलेले आहोत. वी कॅनॉट से एनिथिंग. वी आर, इथं म्हटलं आहे की त्या ठिकाणी पहिली गोष्ट काय झाली, थाप पडल्याबरोबर जे साखर दंड होते, ज्याने तो पेत्र जे हात पाय बांधले होते, ते सगळे काय झालं, गडून पडले.
जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करतो, आमचे सगळे बंधन जे आम्ही ज्यामध्ये बांधल्या गेलेलो आहोत, त्या आत्म्याच्या समर्थने, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर देवाच्या आत्म्याने ते सिद्धीत जाते, ती बंधन मुक्त होतात माझ्या प्रियानो. सुंदर गीत आपण म्हटलं आहे, हा पवित्र आत्मा मुझे प्रभु के पास ले चल, जिस बंधनों में बंधा हूं. कदाचित आम्ही पापाच्या अपराधाच्या बंधनात असेल. हो, येशूने म्हटलं आहे की तुम्ही जशी आपणावर तशी शिकवलं की तुम्ही पहिले आपल्या शत्रूवर प्रेम करा, त्याला क्षमा करा, म्हणजे मी तुम्हाला क्षमा करेन. क्षमा न करण्याच्या बंधनात आम्ही कदाचित बंधले असू, कदाचित आम्ही एखाद्या वाईट प्रकारच्या गोष्टीमध्ये बांधले गेलो असू. पुष्कळशे लोक या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनामध्ये बांधलेले आहेत. पवित्र आत्माची इच्छा आहे की त्याने कार्य करावं आणि त्या बंधनातून तुम्हाला मुक्त करावं. प्रियानो, आज विचार करण्याचा वेळ आहे. हाक मारायचा आहे, हा पवित्र आत्मा माझ्यामध्ये ये, मला मुक्त कर या गोष्टीपासून. असे कुटुंब पाहिले माझ्या प्रियानो मी. खूप सारं होतं, भरपूर होतं. त्या कुटुंबाच्या माणसाला दारूची शोक लागला, व्यसन लागलं. हळूहळू ते घर खाली होऊ लागलं. मी पाहिलं माझ्या प्रियानो, असे काही लोक ज्यांना सट्टा खेळायचा व्यसन होतं. आय सॉ देम. हळूहळू त्यांच्या घरातील कपडे विकले लागले, भांडे विकल्या गेले. मला आठवते एक माणूस इथंच संध्याकाळी 5 वाजता इतका मोठा गुंड माझ्याजवळ घेऊन आला. 5 वाजता घंटी वाजवली. म्हटलं, काय बाबा, हे घ्या म्हणे पाळक साहेब, हे गुंड, मला फार अडचण आहे म्हणे, मला उमरीला जायचं आहे म्हणे, आणि मला काम आहे म्हणे, दवाखान्यात जायचं म्हणे, हे मला पैसे द्या म्हणे, 200 रुपयाचा गुंड आहे म्हणे, हे गुंड घ्या म्हणे, आणि मी जातो. म्हटलं, मला खूप दया आली. परंतु मग मला प्रभूने सुचवलं की थोडं वेट, त्याला विचार कशाला पाहिजे. आणि एकदम मला विचारलं, म्हटलं बाबा, म्हटलं गुण आलं कुठं तुझ्याजवळ? घर नाही म्हणजे घरचा आहे म्हणे. बायको कुठे आहे? ती गेली म्हणे कामाला. इतकं मोठं गुण. आणि मग कमी करत 100 वाला, मग 50 वाला, कमीत कमी 10 तर द्या म्हणे, 10 तर द्या म्हणे मला. म्हटलं एक काम कर, म्हटलं गुंड इथंच राहू दे, माझ्या गाडीवर बस, मी तुला बस स्टँडवर नेतो, तुझी तिकीट काढतो, तुझ्या तिकीट आहे, तू जा म्हणे. तुम्हाला लाज वाटते का म्हणे पाळक साहेब? माझी लाज कळू लागला. मला डाऊट होतं काहीतरी. 10 मिनिटांनंतर मी त्याच्या मागे गेलो. त्या चौकामध्ये दारूच्या भुत्त्यासमोर कुस्ती खेळतो दिवसजण 10 रुपयासाठी. व्यसन आहे माझ्या प्रिया. पाळक साहेबापासून पैसे मिळाले तर कसं होईल? एक बहीण माझ्याकडे आली. मला माहित नाही माझ्या प्रियानं, कधी कधी लोक येतात पैसे मागतात काय. आणि नंतर कळलं त्या बाईला कोणीतरी आकडा सांगितला, आकडा, की आज तू जर हा आकडा लावला तर तुला खूप पैसे मिळतील. आणि मग ती माझ्याकडे आली. पाळक साहेब म्हणे, मला म्हणे 50 रुपये द्या म्हणे. म्हटलं कशाला? नाही म्हणे, मला गरज आहे म्हणे. आणि मग मी माहिती काढली तर मला कळलं की शेवटी तिने कबूल केलं की मला सांगितलं म्हणे की हे 50 रुपये तुमच्या धर्मगुरू आणा म्हणे, आणि मग तुम्ही ते लावलं की तुम्हाला त्याचे 200 पाहिजे काय मिळेल म्हणे. म्हटलं आई, तू तर पाप करते आहे म्हटलं, मला पण पापात पाडते का म्हटलं, जाण श्रम कर म्हटलं. माझ्या प्रियानो, लोक बंधनामध्ये बंधलेले आहेत. पेत्र त्या ठिकाणी त्या बंधनात बंधलेला होता, मरणाच्या दारावर होता, पण पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला आणि त्याने त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या दूताने त्याला स्पर्श केला. आणि पहिली घटना अशी झाली, त्याला उठवलं आणि ते लोकांची बंधनं गळून पडले. आपण यशकराचं पुस्तक वाचलं, 37वा अध्याय. किती सुंदर वचन आहे हो. देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा हा यशकराच्या वर आला, त्याने वर्णस्त केला, आणि त्या आत्म्याने या माणसाला नेलं कुठं? त्या शुष्क अस्थी असलेल्या त्या खोऱ्यामध्ये, जिकडे तिकडे त्या अस्थी पडलेल्या आहेत, हे जे मेलेले आहेत. आणि प्रभू म्हणतो, आता एक काम कर, ह्या जिवंत होतील काय? तो म्हणतो, तुलाच माहित. माझ्या प्रियानं, आमच्या देवाच्या आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे की जर त्या पवित्र आत्म्याचा संदेश आमच्यापर्यंत आला
तर त्या ठिकाणी जीवन प्राप्त होऊ शकते असं म्हटलंय. तेव्हा तो म्हणाला, या अस्थिविषयी संदेश देऊचा स्मरण शुष्क अस्थिनो परमेश्वराचे वचन आहे का? जर आज तुम्ही आणि मी ते शुष्क अस्थि म्हणून बसले असेल, लिसन द वर्ड ऑफ गॉड. प्रभू तुम्हाला संजीवित करू इच्छित आहे. त्याने संदेश दिला आणि असं म्हटलं आहे की मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिंना अस्थि लागून आल्यात. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, त्यास मांस सोडले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यात श्वास नव्हता. एक संदेश जोडल्या गेला, पण जीव नाही माझे प्रिय. एक संदेश भूकंप होतो आहे, एक संदेश पवित्र आत्म्याद्वारे भूकंप होत आहे आणि त्यावर स्नायू आलेत, मांस सोडलं, त्वचा आली, पण श्वास नाही. पवित्र आत्मा म्हणतो पुन्हा एक काम कर, वाऱ्यावर संदेश दे. लेट दिस विंड, हा जो वारा आहे त्या हा वारा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने या व्हॅलीमध्ये, या खोऱ्यामध्ये फैलू दे. आणि त्याने संदेश दिला. असं म्हटलं आहे, मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. पवित्र आत्मा जेव्हा कार्य करतो माझ्या प्रियानो, जेव्हा पवित्र आत्मा when the Holy Spirit moves among us, त्या ठिकाणी कार्य घडते माझ्या प्रियानो. सैन्य पायावर उभं राहते आहे. प्रभूची इच्छा आहे तुम्ही आणि मी आत्म्याने भरावं आणि आम्ही सैन्याप्रमाणे उभं राहावं देवाच्या गौरवासाठी. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात आमच्या अस्थी शुष्य झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. आता त्या अस्थी एकत्र आल्या आहेत, आता एक नवीन जीवन आला आहे. जी भीती होती ती गेलेली आहे. ते म्हणतात की आता आम्ही संपलो आहेत. म्हणतो मी तुमच्या कबरा उडीन आणि त्या कबरेतून बाहेर काढीन. जेव्हा पवित्र आत्मा येतो आमच्यामध्ये फिरतो, त्या कबरेच्या भीतीमधून प्रभू बाहेर काढतो. माझा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला माझ्या, तुमचे माझे पाप अपराध घेऊन. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाने त्याला तयार केलं, घडवलं आणि आता शेवटला मार्गावर तो होता. शास्त्र सांगते आहे त्याला पकडण्यात आलं, पण त्या रात्री पकडण्याआधी प्रभूला माहित होतं काय होणार आहे. त्याने शिष्यांना जवळ केलं, त्यांना शेवटलं भोजन दिलं आणि म्हटलं, हे खा, हे माझं शरीर आहे, ही भाकर माझं शरीर आहे, हा प्याला घ्या, हा प्याला माझं रक्त आहे. हो माझ्या प्याला, जेव्हा जेव्हा तुम्ही तो भाकर खाल, जेव्हा जेव्हा ते प्याला घ्याल, तुम्ही स्वतः पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल. तुम्ही स्वतः तुमचं शुष्कपणा, कोरडेपणा देवाच्या सामर्थ्याने निघून जाईल. तुमच्या जीवनामध्ये एक नवीन सामर्थ्य येईल. हो, आता असं म्हणता येणार नाही की मी माझ्या बलाने परिपूर्ण नाही, तर देवाच्या आत्म्याने माझं कार्य सिद्धीस गेलेलं आहे. आज पुष्कळ लोकांना गरजा आहेत, समस्या आहेत, प्रश्न आहेत, काही विचार आहेत, उत्तर मिळत नाही. खमा प्रभूच्या चरणाजवळ पवित्र आत्मा नियुचित आहे, कारण त्या चरणाजवळ आम्हाला जीवन आहे. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे, प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक दुखण्याचं हिलिंग आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचे अश्रू पुसण्यासाठी उभा आहे. आज प्रभू म्हणतो आहे, अहो कष्टी व भारात जन माझ्याजवळ या, अहो कष्टी व भारात माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला विश्रांती देईन, मी तुमचं सांत्वन करेल, मी समाधान करेल, मी तुला आशीर्वाद देईन. माझ्या प्रियानो, प्रार्थना करूया की कोणी आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करावं. त्या सामर्थ्यामध्ये, यासाठी की आमच्या जीवनातले सगळे कार्य सिद्धीत जातील. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. हे आमच्या पवित्र पित्या, आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही आपली दृष्टी तुझ्याकडे लावतो, प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आज माझ्या या मंडळीमध्ये होऊ दे. जे वचन तुम्हाला दिलं, जे वचन तू आम्हाला दिलं, हो आम्ही शुष्क झालो आहोत, आम्ही सुकून गेलो आहोत. प्रभू तुझ्या संदेशाने आम्हाला एकत्र कर, तुझ्या संदेशाने आमच्यामध्ये श्वास आण आणि आम्हाला तू ऍक्टिव्ह कर.
आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. ये प्रभू, तू आमची भेट दे. ये पवित्र आत्मा, तो मला आपल्या पित्याच्या पायावर घेऊन चल, यासाठी की तो आशीर्वाद प्रभूने राखून ठेवलेला आहे. त्याने आम्ही परिपूर्ण हवं. तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने आम्हाला परिपूर्ण कर. येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय. ये पवित्र आत्मा, जर कोणी आजारी आहे तू त्याला स्पर्श कर आणि बरं कर. हे पवित्र आत्मा, माझी प्रार्थना आहे, आमच्या मंडळीमध्ये असे लोक निर्माण कर की जे आत्म्याने भरून संदेश देतील, आत्म्याने भरून प्रभू देवा लोकांना बरं करतील, आत्म्याने भरून तुझं गौरव करतील आणि साक्षी देतील. तुझ्या आत्म्याचा वर्षाव आज आमच्यावर होऊ दे. प्रभू, आज आम्ही ही भाकर खात असताना तू आम्हाला स्पर्श कर. हा प्याला घेत असताना आम्हाला स्पर्श कर आणि आम्हाला संजीवित कर. येशू रक्ते जय, येशू रक्ते जय. येशूच्या नावाने म्हणतोय, आमेन.